विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्पर्धा परीक्षेतील काही मिश्र उदाहरणांचा अभ्यास करणार आहे. त्यातील हा पहिला प्रकार आहे. 9 लोकांनी एकमेकाशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील? 9 लोक आहेत. 9 लोकांनी एकमेकाशी हस्तांदोलन केले तर हस्तांदोलनाची संख्या काढायची आहे. त्यासाठी ही क्लुप्ती आहे बघा. हस्तांदोलनाची संख्या बरोबर n गुणिले कंसात n वजा 1 भागिले 2. आता विद्यार्थी मित्रांनो, इथं n म्हणजे लोकांची संख्या येईल. म्हणजे आपल्याला इथं उदाहरण असं सोडवता येईल. 9 n बरोबर 9 गुणिले कंसात n मधून 1 वजा करा, म्हणजे 9 मधून 1 गेले 8 राहतील आणि याला भागिले 2. 2 ने 8 ला भाग जातो. बे एके बे, बे चोक 8, म्हणजे इथं 9 गुणिले 4 बरोबर एकूण 9 चोक 36 हस्तांदोलन होतील. उदाहरण क्रमांक 2 अगदी त्याच प्रकारचं उदाहरण आहे. 18 संघ एका स्पर्धेमध्ये एकमेकाशी साखळी सामने खेळले तर एकूण किती सामने होतील? आता उदाहरण क्रमांक 1 आणि हे उदाहरण एकदम साम्य उदाहरण आहेत. फक्त हस्तांदोलनाच्या ऐवजी 18 संघ आहेत आणि तेही एकमेकाशी साखळी सामने खेळत आहेत. आता आपण त्यासाठी सूत्र बघितलेलं होतं. n गुणिले कंसात n वजा 1. आता n म्हणजे इथं काय करायचं? एकूण संघ आहेत. इथं एकूण संघ आहेत 18. म्हणजे आपल्याला उत्तर असं लिहिता येईल. एकूण सामन्यांची संख्या बरोबर 18 गुणिले n वजा 1. 18 मधून 1 वजा करा, 17 येईल आणि याला भागिले 2. 2 ने 18 ला भाग जातो. बे एके बे, बे 9 18. विद्यार्थी मित्रांनो, इथं राहिले 9 गुणिले 17, 9 गुणिले 17 आणि 17 गुणिले 9 153 येईल. म्हणजे 18 संघ जर एकूण असतील तर त्यांचे एकूण 153 साखळी सामने होतील. उदाहरण क्रमांक 3 पहा. 10 मीटर काठीचे दर 2 मीटरचे तुकडे करायचे आहेत तर किती जागेवर कापावी लागेल? तर काठीची एकूण लांबी 10 मीटर आहे. 2-2 मीटरचे तुकडे करायचे आहेत. त्यासाठी क्लुप्ती आहे बघा. काठी कापावी लागणारी संख्या, म्हणजे आपल्याला काठी किती ठिकाणी कापावी लागेल त्याची संख्या बरोबर काठीची एकूण लांबी भागिले तुकड्यांची संख्या, तुकड्यांची लांबी म्हणजे काठ आणि वजा 1. काठीची लांबी आहे 10 मीटर आणि जी तुकड्याची लांबी आहे 2 मीटरचे तुकडे, म्हणजे 10 भागिले 2 आणि यातून वजा 1, म्हणजे 10 भागिले 2 आपण जर भागाकार केला तर बे पंचे 10 आणि त्यातून 1 वजा करा, म्हणजे आपल्या या ठिकाणी उत्तर येणार आहे 4. म्हणजे आपल्याला काठीचे जर 10 मीटर काठीचे 2 मीटरचे तुकडे करायचे असतील तर ती काठी आपल्याला 4 ठिकाणी कापावी लागेल.
उदाहरण क्रमांक 4, 10 मीटर रस्त्यावर 2 मीटरवर झाड लावायचे आहेत. तर किती झाडं लावावी लागतील किंवा किती झाडे लावावी लागतील? इथं झाडांची संख्या बरोबर रस्त्याची एकूण लांबी भागिले 2 झाडांमधील अंतर किंवा झाडांमधील अंतर आणि इथं मात्र अधिक 1 करायचं आहे. पाठीमागच्या उदाहरणात आपण काठीचे तुकडे करताना इथं -1 केले होते. आता रस्त्यावर झाडे लावायची असतील तर त्या ठिकाणी +1 फक्त करायचे आहेत. म्हणजे झाडांची एकूण संख्या येईल रस्त्याची लांबी की जी आहे 10 मीटर 10 मीटर भागिले झाडामधील अंतर 2 मीटरवर झाडं लावायची आहेत. झाडामधले अंतर येईल 2 आणि याच्यामध्ये 1 मिळवायचा आहे. आपण जर इथं भागाकार केला तर बे एके बे, बे पंचे 10 म्हणजे याचं उत्तर 5 येईल आणि त्याच्यामध्ये +1 बरोबर 5 + 1 6 येईल. म्हणजेच 10 मीटर रस्त्यावर दर 2 मीटरवर झाडं जर आपण लावली तर एकूण 6 झाडं लागतील. विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण क्रमांक 5 पहा. 30 मीटर रस्त्यावर दर 3 मीटर अंतरावर रस्त्याच्या दुतर्फा. आता पाठीमागच्या उदाहरणामध्ये दुतर्फाचा उल्लेख नव्हता, म्हणजे रस्त्याच्या एका बाजूला. या ठिकाणी दुतर्फा म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं लावायची आहेत. तर एकूण किती झाडं लावावी लागतील? आता आपण पाठीमागच्या उदाहरणात सूत्र हेच बघितलं की झाडांची संख्या बरोबर रस्त्याची लांबी भागिले झाडातील अंतर +1 आणि या ठिकाणी दुतर्फा असल्यामुळं त्याच या किमतीला 2ने गुणायचं, कारण रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावायची आहेत. म्हणजे आपण या ठिकाणी जर किंमत ठेवली तर असं होईल, रस्त्याची लांबी जी आहे 30 मीटर भागिले 2 झाडामधले अंतर जे आहे ते 3 आहे आणि +1 आणि याला गुणिले 2. 3 एके 3, 3 10 30 म्हणजे इथं 10 + 1 कंस 11 येईल आणि दुतर्फा असल्यामुळं त्याला 2ने गुणावं लागेल आपल्याला. म्हणजे 11 दुनी 22 आपणास झाडं लावावी लागतील. दुतर्फा असल्यामुळं पाठीमागच्या सूत्राला फक्त आपण 2ने गुणलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिश्र उदाहरणांचा अभ्यास केला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि JS पाटील मॅथ्स अँड सायन्स या चॅनेलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.